परतस्य तेषु विज्ञस्वर येने तेजो वायुदान यथा विनिमयो यत्र स्पृशतो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियोखे तया कलशाची सारिखे शौच असे. भगवान सिद्धेश्वराचे आश्रमात होते. श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 197 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे दैवी संपत्ती. त्यातला विषय आहे शौच म्हणजे शुद्धता. आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची सारिखे शौच असे. आता शौचाचं लक्षण सांगताय. शौच म्हणजे शुद्धता. सोने हे शुद्ध करून त्याची घागर बनवली आणि ती घागर अमृततुल्य गंगेच्या पाण्याने किंवा अमृताने भरली तर त्या कलशाच्या ठिकाणी बाहेरूनही शुद्ध आहे सुवर्ण म्हणून आणि आतूनही अमृत किंवा गंगा असल्यामुळे शुद्ध आहे. म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी कशी असावी त्याच्याकरता सांगतात. अंतःकरणही शुद्ध असावं आणि बाहेरूनचे आचार विचार आहार विहारही शुद्ध असावे. म्हणजे त्याला महत्त्व आहे. बाहेरून शुद्ध असेल अंतःकरण मलिन असेल तरी उपयोग नाही. अंतःकरण शुद्ध असेल बाहेरचे आहार विहार मलिन असतील तर त्यालाही महत्त्व नाही. म्हणून अंतर्बाह्य शुद्धता असणं त्याला फार मोठं महत्त्व आहे. जे अंगी निष्काम आचारू जीवी वियोगू साचारू तो सवाई घडला आकारो शुचित्वाचा. जे अंगी निष्काम आचारू देह इंद्रियाच्या ठिकाणी निष्काम कर्माचं निष्काम धर्माचं आचरण आहे. देह इंद्रियाच्या ठिकाणी आणि अंतःकरणामध्ये विवेक आहे. आत्मा आत्मविवेक. हे आचार विचार केवळ शब्दात नसावे, फक्त सांगण्यात नसावे, बोलण्यात नसावे, तर त्याचं आचरण असावे. आचरणाला फार महत्त्व आहे. सांगण्याला बोलण्याला महत्त्व नाही. तुका म्हणे अंगी भावी जरी आपण तरीच महिमान येईल कळू.
तुका म्हणे चाखुणी सांगे मद अनुभव आहे अंगी. आपल्या ठिकाणी असावं ते, त्याचं आपण आचरण करावं. आपले आचार विचार आहार विहार शुद्ध असावे. नुसतं बोलणं नको, बोलण्याला किंमत नाही, बोलण्याला महत्त्व प्राप्त होत नाही. आचार विचार असतील तर त्याला महत्त्व प्राप्त होते. असा जो मनुष्य आहे तो अंतर्बाह्य शुद्धत्वाचा घडलेला आहे. शुद्धत्वाचा मानव देहामध्ये शुद्धता असणं फार महत्त्वाचं आहे. ही आता दैवी संपत्तीचे कितीतरी लक्षणं झाली. ही सगळी लक्षणं मानव देहाच्या ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यालाच मनुष्य असं म्हटलं जातं. का फेडीत पाप तापो ओखीत तिरीचे पादपो समुद्रा जाय आप गंगे तीरैसे. का फेडीत पाप ताप. गंगा जी आहे तिचं स्वरूप अद्रोहत्व आहे. तिच्या स्वरूपाने गंगेचं पाणी जीवमात्राचं पाप घालवते. गंगेचं पाणी ताप नाहीसा करते. आणि पादप हे वृक्षाला म्हटलेलं आहे. जे मुळ्याकडून पाणी घेतात त्याला पादप म्हणतात. म्हणून झाडं जी आहेत काठावरची त्याचंही गंगा पोषण करते. आणि शेवटी राजमहेंद्रीच्या ठिकाणी असणारा समुद्र, त्या समुद्राला जाऊन मिळतो. का जगाचे अंध्य फेडीत स्त्रियेची राहुळे उघडित निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. जगाचे अंध्य फेडीत. सूर्य ज्याप्रमाणे जगाचा आंधळेपणा नष्ट करतो आणि लक्ष्मीचं निवासस्थान असं असणार श्री कमल, ते कमलही विकासित करतो सूर्य. किंवा सृष्टी शोभेची मंदिरं उघडते आणि पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता सूर्य हा निघतो. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत साकडी फेडीत अर्थाची या. त्याप्रमाणे सूर्याप्रमाणे अविद्येनं बद्ध झालेली जे जीव आहेत त्या जीवाला मुक्त करतो. संसार सागरामध्ये बुडालेली जी जीव आहेत त्यांना भर काढतो आणि दुःखी जे जीव आहेत त्यांचे दुःख संकट नाही शकत. किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशिते. भगवान सांगतात अर्जुना फार काय सांगू तुला. अहोरात्र केलेले स्वप्रयत्न
त्या स्वप्रयत्नाने केवळ दुसऱ्याला सुख प्राप्त होईल त्याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करायचे, दुसऱ्याचा उत्कर्ष होईल सगळ्या जगाचा त्याच्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करायचे आणि आपल्या स्वहिताचाही विचार करायचा. आपलं स्वहित कशामध्ये आहे? बंगला बांधण्यात आहे का, गाडी घेण्यात आहे का, धन मिळवण्यात आहे? आपलं स्वार्थ याचा विचार करणं. आपला स्वार्थ जो आहे तो गाडी घेण्यात नाही, बंगला बांधण्यात नाही, धन मिळवण्यात नाही, निवडून येण्यात नाही. आपला स्वार्थ स्वहिता कारणे संगती साधूची, स्वहिता कारणे संगती साधूची. भावी भक्ती हरीची भेटी तेने हरिमुखी गाता. हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हित झालं पाहिजे, आपला स्वार्थ साधला पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. त्याला स्वार्थ म्हटलेला आहे. बाकीचं काहीचा तर उपयोग होत नाही. किती धावून करा, किती मिळवा, सर्व हे जाग्यावरी राहणार आणि हा एकटाच स्मशानात नेणार, जाणार नाही, नेणार. तुम्ही किती किती धावाधाव, किती खोटं नाटक करा, किती दमाड्या धमाड्या करा, किती मिळवा, हां त्याचं पाप पुण्य भोगावं. ते मात्र कर्माण गच्छति जीव एका. जे काही चांगलं वाईट कर्म आहे ते मात्र भोगायला येतं. बाकी मिळवलेलं किती मिळवा दाबड्या करून दुसऱ्याची धन होते. तू जे मिळवलं ते दुसरेच खाणार, तुला त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. म्हणून या ठिकाणी की ज्याप्रमाणे स्वार्थ किंबहुना दिवसराती पुढीलांची सुख उन्नती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. संत शब्द घातला नसता तर चांगलं झालं असतं. संत शब्द घातला ते चांगलं आहे. जगाच्या कल्याणा माणसाच्या विभूती असं नाही म्हणत. स्वतःच्या कल्याणा माणसाच्या विभूती, जगाच्या नाही. जगाचं हित करणारे, जगाचं कल्याण करणारे फक्त संत आहेत. बाकीचे भरून 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 घेतात आणि अधोगतीला जातात. पाप पुण्य भरून ठेवतात. पुण्य भरलं तर चांगली गोष्ट आहे, पण ते सुद्धा भोगायला जन्माला यावंच लागतं. म्हणून दोन्ही नको आहे. जितकं पाप वाईट आहे तेवढं पुण्य सुद्धा वाईटच आहे. म्हणून पापही नको आणि पुण्यही नको. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्य अंग. पाप पुण्यातीत व्हावं लागतं. मग पुण्यकर्म करायचं नाही, करायचं अवश्य, पण भगवत अर्पण बुद्धीने करायचं. देवा करता देवाला, देवाला देवा करता करायचं. कोणतीही पुण्यकर्माची गोष्ट असेल
ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. पुण्यकर्म तर करावं, पण ते आपल्याकडे घ्यायचं नाही. पाप कर्म करायचं नाही आणि पुण्यकर्म आपल्याकडे घ्यायचं नाही. भगवंताला अर्पण करून करायचं. सगळ्या गोष्टी भगवंताला अर्पण करून करायचं म्हणजे आपण पुन्हा जन्म मृत्यूच्या भानगडीत पडणार तो नाही. वाचोनी आपुलिया काजा लागी प्राणी जातांच्या अहित भागी संकल्पाची आडबंदी न करणे जे. वाचोनी आपुलिया काजा लागी एवढंच काय, स्वतःचं हित करण्याकरता दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांचं थोडंही वाईट करू नये. आपलं कल्याण होण्याकरता दुसऱ्याचं अहित कधी करू नये. दुसऱ्याचं वाईट कधी चिंतन करू नये. वाईट तर करू नयेच, पण वाईट मनात सुद्धा आणू हो नाही. लक्षात, प्रत्यक्ष क्रिया तर करायचीच नाही, पण मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही दुसऱ्याचं वाईट. आलंच मनात तर सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आलंच तर किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नित्य लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आलंच मनात तर हे मनात यावं, वाईट कधी मनात येऊ नाही. पण मनाच्या संकल्पात सुद्धा कलुषितपणा नसावा. मन काय कोणाला कळतं का? मन दिसत नाही. आपलं मन काय करतंय ते आपल्यालाच माहिती. काय करतंय, कुठे जातंय ही ज्याची त्यालाच माहिती असते. माहिती असतं ज्याचं. मनात कुठल्या प्रकारचे संकल्प सुद्धा करायचे नाही. चांगले करायचे आणि वाईटही करायचे नाही. लक्षात, संकल्प केला तर संकल्प तो नाही तुझा नारायणा वाचून केला संकल्प तर भगवंताबद्दलच करायचा. बाकी संकल्प करायचाच हो नाही. निंद्य प्रयत्न कधी करायचे नाही. निंद्य कर्म कधी करायचं नाही. पै आद्रोहत्व ऐशया गोष्टी ऐकसी दिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहोये तैसे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, पै आद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकशी जिया किरीटी. अर्जुना, तू अशा ज्या आद्रोहाच्या गोष्टी ऐकतोस, कानाने ऐकत आलेला आहेस. आद्रोहत्व, कोणाचाही द्रोह द्वेष करायचा नाही, स्वप्नात सुद्धा नाही. अर्थात या ज्या आद्रोहत्वाच्या गोष्टी तू ऐकत आलेला आहेस त्या तुला दृष्टीनं प्रत्यक्ष पाहता येईल. अशा मी तुला सांगितलेल्या आहेत. मी तुला दृष्टीनं पाहता येतील अशा गोष्टी सांगितल्या. आणि गंगा शंभूच्या माथा पावोनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लालणी जे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय, संकोचितपणा नको.
लज्जित होऊन नको. परमार्थात तर नकोच. लाज भय शंका दुराविला मान. लाज भय शंका परमार्थात तुका म्हणे नाचू निर्लज्ज हो. गंगा शंभूच्या माथा. माणसं निर्लज्जपणाने नाचतात. कुठं कुठं पण नाचतात. पण परमार्थात नाचत. परमार्थात नाचावं. म्हणून गंगा ज्याप्रमाणे भगवान शंकराच्या मस्तकावर प्राप्त होऊन संकोचित झालेली आहे, त्याप्रमाणे सर्वतोपरी मान देण्याला योग्य असलेल्या सद्गुणामुळे लोकांनी मान दिला असता लज्जित हो. तथा मानापमानयोः. माने कोणी अपमान केला तरी त्याबद्दल दुःख मानू नये, आणि मान केला तरी हुरळून जाऊ नये. की माने लज्जित व्हावं. नम्रतेनं मन संकोचित व्हावं. विनम्रता असावी. निदान वैष्णव आणि परमार्थामध्ये सगळ्यांनीच नम्र झाला होता. तेने कोंडिले अनंता. विनम्रता, विनम्रतेला फार महत्त्व आहे. म्हणून पंढरीशी लोका, पंढरीच्या नाही बरं का, पंढरीशी लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. हे त्याचं द्योतक आहे. विनम्रतेचं द्योतक आहे. लक्षात. ते पुढत पुढती अमानित्व जाण सुमती. मागा सांगितले किती तिची ते बोलो. भगवान सांगतायत अर्जुना, ते पुढत पुढती अमानित्व जाण सुमती. हे सुसंस्कृत बुद्धीच्या अर्जुना, हे अमानित्व असा आहे. मागे 13व्या अध्यायामध्ये अमानित्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. अमानित्वम अदंभित्वम 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा तेच किती वेळ सांगू तुला अर्जुना. हे तिकडून जा. अडबड कोणी करतो. बडबड 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 तू चालत सांगते का, कळते तुला. नाना हे संपत्ती 26 ही गुण. ब्रह्म संपदा हे असत असे. काय का त्याला कळत नियंत्रच. असे दैवी संपत्तीचे किती गुण सांगितले त्या ओवी सांगतात. एवं एही 26 ब्रह्मसंपदा हे वसत असे. मोक्ष चक्रवर्तीचे दैसे अग्रहार हो. अशा प्रकारे
आत्तापर्यंत दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले आणि या 26 गुणाच्या रूपाने ब्रह्माची संपत्ती जगात राहते किंवा ही जी दैवी संपत्ती आहे ही जणू मोक्ष साम्राज्याची इनामी गावे आहेत. हे 26 लक्षण दैवी संपत्ती. नाना संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली. नाना ही संपत्ती दैवी. नाना म्हणजे किंवा ही भगीरथ राजाने तप केल्यानंतर सगल पुत्रांच्या उद्धाराकरता गंगा जशी आली त्याप्रमाणे जणू हे 26 गुण, या 26 गुणाचं तीर्थ दैवी संपत्ती या विरक्त रूपाने सगल पुत्रांच्या उद्धाराकरता म्हणजे विष्णुपदाचा आश्रय करणारी नित्य नूतन गंगाच आलेली आहे. ही 26 गुणाची दैवी संपत्ती म्हणजे नित्य नूतन गंगाच आहे की ही गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाच्या गळा विवसित आली किंवा असे किंवा ही 26 गुणांची माळा 26 गुणरूपी फुलांची माळा हातामध्ये घेऊन मुक्तिरूपी असणारी ही बालिका स्वयंवराकरता वैराग्यामुळे विषयाविषयी निरीच्छ असलेले जे पुरुष आहेत विरक्त त्यांना शोधत जणू काय ही 26 गुणांची माळा घेऊन ती मुक्तिरूपी बाळा या विरक्ताचा शोध घेतली आहे की 26 गुणांची ज्योती ही उजळून आरती गीता आत्मया निजपती निरंजना आली. किंवा म्हणले गीतारूपी जी स्त्री आहे ही परमात्मारूपी आपल्या पतीला मंगळ निरांजन ओवाळण्याकरता 26 गुणांचे दिवे लावून हातात घेऊन आलेली आहे. उगळती निर्मळे गुणयेची मुक्ता फळे दैवी सुक्तिकळे गीतार नावाची. उजळती निर्मळे किंवा गीतारूपी समुद्रातील ही दैवी संपत्ती रूपी शिंपल्याच्या कळीतून बाहेर पडलेले जणू काय 26 गुण हे एक कोणी शुद्ध मोती आहे. काय वाणू ऐशे बहु अभिव्यक्ती ए अपैशी केली दैवी गुणराशी संपत्ती. काय बहु वाणू ऐशी. अर्जुना किती वर्णन करू. एक महत्वाचा भाग लक्षात ठेव. या दैवी संपत्तीचे किती वर्णन करावं. अशी ही 26 गुणांची राशी असणारी दैवी संपत्ती ही आपोआपच विनासायास तिचं लक्षण केलेलं आहे. कळेल तेवढं जिथपर्यंत कळेल
तिथपर्यंत या 26 गुणाचं लक्षण सविस्तर केलेलं आहे. अशा प्रकारे आतापर्यंत आपण दैवी संपत्तीचा विचार केला. त्या दैवी संपत्तीचे किती लक्षणं सांगितले? 26. आणि आता असुरी संपत्तीचे लक्षण भगवान अर्जुनाला सांगता आहे. असुरी संपत्तीचं आता या 26 दैवी संपत्तीचे गुण सांगितले, त्याचे लक्षणं सांगितले, त्याचे फल सांगितले. आता असुरी संपत्तीचं लक्षण काय आहे, त्याचं फल काय आहे, ते सर्व भगवान अर्जुनाला सांगणार आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव